तर नाव काय, आपण कशासाठी इथे आले, काय मागण्या गणेश करता? पाटील. मॅडम, आम्ही आज जेवढे विद्यार्थी आहेत इथं ते सगळे लोको पायलट आणि टेक्निशियनचे मेडिकल पास झालेले विद्यार्थी आहेत. आणि आम्हाला म्हणजे जवळपास मेडिकल होऊन पावणे 2 वर्ष होत आले आणि तरीसुद्धा आम्हाला रेल्वे सेवा करण्याचा संधी अजून काही मिळत नाही. तर मग त्यामुळे आम्ही आमच्याकडून प्रयत्न चालू आहे की बा आम्हाला सुद्धा रेल्वेची एक संधी द्यावी. आणि दुसरा एक विषय असा आहे की मुंबई डिव्हिजनमध्ये बऱ्या प्रमाणात वॅकन्सी आहेत. तर आमचे ELPचे जवळपास 390-98 मुलं आहेत आणि टेक्निशियनचे काहीतरी 1200 समथिंग काहीतरी मुलं आहेत. पण लोको पायलटमध्ये सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे आम्हाला सेवेत घेण्यात यावं हा आमचा प्लॅनिंग आहे. आणि विशेष म्हणजे गोरखपूर डिव्हिजनकडचे 500-550 मुलं आधी त्यांनी घेऊन ठेवले. तर ते जरूर त्यांनी घेतले असं त्यांचा नियम असेल त्याच्याशी आम्हाला काही घेतले नाही. पण जर वॅकन्सी आहे तर आम्हाला मोका मिळाला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत. तुमचे एक्झाम वगैरे झाले आहेत का हो, त्याच्यामध्ये? मेडिकल पास झाले मॅडम. आम्ही 4-5 एक्झाम देऊन क्लिअर केले मेडिकल पास. तरी सुद्धा तुम्हाला ऑर्डर नाही आलेली आहे? ऑर्डर WR रिजनच्या जवळपास आपलं नाव काय? माझं नाव संदीप जाधव. WR रिजनच्या जवळपास 1239 जागा होत्या. त्या जागांची डिमांड त्यांनी गोरखपूरकडे केली. RRBचे वेटिंग स्टुडंट असताना त्यांनी गोरखपूरकडे डिमांड केली आणि त्यांच्याकडे जवळपास 500 मुलं गोरखपूरचे त्यांनी घेतली. पण आता राहिलेल्या जागांवरती मुंबईला प्रेफरन्स, RRB मुंबईच्या स्टुडंटला प्रेफरन्स देण्याऐवजी त्यांनी RRB भुवनेश्वरची पण मुलं मागवली येतात आणि बिलासपूरची पण 50 घेण्याचा त्यांचा पेपर. त्याच्यामुळं हे कुठेतरी अन्याय होते आमच्यावर. अच्छा, तुम्ही मुंबईत असून तुम्हाला मुंबईच्या लोकांना सवलत म्हणजे दिलेले नाही, बाकीचे बोलवले आहे. मेरिट आमच्यापेक्षा कमी आहे. अच्छा, तरी सुद्धा आम्हाला प्रेफरन्स देण्यात येत आज तुम्ही इथे कशासाठी आले? म्हणजे भेट घेणार, कोणाची भेट घेणार, काय अपेक्षा आहे तुमच्या? GM सरांशी भेट घेण्यासाठी आलेला आहोत आणि मनसे यांचा आम्ही पाठिंबा घेतला. काय मागण्या आहेत तुमच्या? आमची वेटिंग क्लिअर करावी त्यांनी आणि पहिला प्रेफरन्स RRB मुंबईला देण्यात यावा स्थानिक मुलांना. ठीक. आपल्या एक 5-6 लोकांचं शिष्टमंडळवरती जाणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण काँग्रेस सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. नांदगाव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नांदगाव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. झालं का? माझं नाव कल्पना कदम आहे. ॲक्च्युली आम्ही इथे सगळेजण जमलो की आमची वेटिंग लिस्ट क्लिअर करण्यासाठी जमलेलो आहोत. ॲक्च्युली मुंबई बोर्डाने 2018मध्ये वॅकन्सी काढली होती. टोटल 1866 जागांसाठी. 1866 जागांमध्ये आम्ही 5 स्टेप पार केलेले आहेत. प्री, मेन्स आणि सायको टेस्ट. 10 मे 2019ला आम्ही सायको टेस्ट पास केलेली आहे आणि त्याच्यानंतर 27 जुलै 2019ला आम्ही मेडिकल क्लिअर केलेलं आहे. डॉक्युमेंट आणि मेडिकलच्या वेळेस पण ते लोक नाही बोलले की तुम्ही वेटिंग लिस्टमधले आहोत, असं आहोत तसं आहोत. सगळ्यांचं मेडिकल त्यांनी क्लिअर करून घेतलं होतं आणि ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण नांदेडहून आलेलो आहोत सगळेजण. इथले काही आम्ही सगळे मुंबईचे नाही प्रॉपर, सगळे बाहेरून आलेलो आहोत आणि मेडिकलला पण 3 दिवस आम्ही बाहेर राहिलेलो आहोत सगळेजण, सगळा खर्च करून. आणि मेन्सचे एक्झाम सोडून त्यावेळेस 10 मेला SBIचा मेन्सचा पेपर होता, तो सोडून आम्ही बाबा इथं आमचं झालेलं आहे म्हणून आम्ही सगळे इथं जमलो की मेडिकल झालं आपल्याला अपॉइंटिंग जॉईनिंग लेटर येणार म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मेन 1200 समथिंग 1250 जागांसाठी मेनचं पॅनल काढलं. राहिले 1866 जागा होत्या. बाकीच्या उरलेल्या जागा आम्हाला वाटलं की आम्हाला बोलवतील हे लोक, पण नाही. ह्यांनी काय केलं की गोरखपूरवाले 450 कॅन्डिडेट्स इथं बोलवून घेतले आणि आमची वेटिंग ॲज इट इज तशीच राहून गेली. तुम्हाला कारण काय सांगण्यात आलं? त्यांना बोललो, तुम्हाला नाही बोललो? ते आम्ही ज्यावेळेस गेलो ना की तुमचा अधिकारच नाही आहे म्हणत आहेत ते. आमच्या मनावर राहिलं आम्ही काय करून घेऊ. तुम्हाला काही म्हणजे आम्ही थोडी ना लिहिलं म्हणे की तुम्हालाच घेणार म्हणून. मग आम्ही ही आमची तिसरी वेळेस आहे इथे यायची. मग आम्ही आता इथं जितेंद्र पाटलांकडे आलो. मग ह्यांच्या थ्रू आम्ही आता तिथं जाणार आणि आमचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सगळं मानणार. आमचा एवढाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही महाराष्ट्रीयन मुलं सोडून तुम्ही बाहेरच्यांना काय घेताय. मग आम्ही दुसऱ्या बोर्डाला अप्लाय केलं असतं ना, आम्ही बाहेरच्या बोर्डाने अप्लाय केलं असतं. तुम्ही सगळेजण इथलं आम्ही मुंबई बोर्डाला ह्याच्या थ्रू अप्लाय केलं की बाबा महाराष्ट्रामध्ये येता आणि आपल्याला इथं जॉईनिंग पाहिजे म्हणून केलं आहे. पण हे आम्हाला जॉईनिंग न घेता दुसऱ्या मुलांना घेत आहे. तुम्हाला असं वाटत नाही तुमच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे? म्हणून तर आम्ही आज सगळे इथे जमलेलो. असे किती विद्यार्थी आहेत? असे 400 मुलं आहेत. 398 मुलं आहेत आणि 400 पैकी एकालाही जॉईनिंग नाही. रिप्लेसमेंटही काढत नाही येते. रिप्लेसमेंट पॅनल पण नाही, काहीच नाही सध्या. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही दुसरे मुलं घेऊ नका. आम्ही अगोदर महाराष्ट्र नवीन वॅकन्सीच्या क्रिएट झालेल्या आहेत. आता 1866 जागेवर त्यांनी घेतले मेन पॅनलचे सगळे मुलं. पण जे नवीन वॅकन्सी त्यांची 1250ची डिमांड होती WR रिजनची, ती त्यांनी गोरखपूर थ्रू पूर्ण केली. इकडे 400 विद्यार्थी असताना तिकडले जवळपास 500 विद्यार्थी का घेण्यात आले आणि जवळपास भुवनेश्वरचे पण आता घेण्यात येत आहेत. ते म्हणतात की आम्ही कुठलेही घेऊ, आमची मर्जी. पण भुवनेश्वरच्या विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा टक्केवारी जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. तरीसुद्धा त्यांना जॉईनिंग देण्यात येते. तुम्ही RRBचा अप्रुव्हल आणा, आम्ही तुम्हाला घेऊ. पण RRB म्हणतात पहिला त्यांची डिमांड यायला पाहिजे, कोणाची डिव्हिजनची, तरच आम्ही तुम्हाला पाठवू. हे एकमेकांवर फक्त ढकलाढकल करत आहेत. म्हणजे आमची जबाबदारी नाही आहे. हे तुम्हाला उडवाउडवीच्या गोष्टी गोष्टी करत आहेत. आणखीन कोण?
नाव काय आपलं? नाव महादेव जाधव. काय मागण्या आहेत आपल्या? आमची मागणी की ज्या वेस्टर्न डिव्हिजनच्या ज्या 1250 जागा एक्स्ट्रा वाढलेल्या त्या 450 जागेवरती गोरखपूरची मुलं येतील, राहिल्यात 700 जागा. त्या 700 जागेवर तरी कमीत कमी आम्हाला प्राधान्य देण्यात यावं. आणि ते गोरखपूरचे ते घेण्याचं कारण एकच आहे की त्या गोरखपूर डिव्हिजननी त्यांच्यापाशी वॅकन्सी होत्या 400 वॅकन्सी, त्यांनी त्या वॅकन्सी दाखवल्या 800. त्यांची ती चुकी झाली, त्या चुकीची फळं बाकीचे डिव्हिजनचे बोर्डचे मुलं बघतात. आणि ही जी चुकी ही फर्स्ट टाईम चुकी नाही. ह्याच्या आधी 2014ला जेव्हा LBचे वॅकन्सी निघालेल्या तेव्हा पण अलाहाबादने हे केली. दरवेळेस नॉर्थ रेल्वेचे जे आहेत बोर्ड ते अशी चुकी करतात आणि त्या चुकीची फळं बाकीचे बघत आहे. आणि त्या रेल्वेला जर घ्यायचेच होते तर त्यांनी बोर्ड स्थापन का केलं? घ्यायचं आहे त्यांना त्यांच्या रिजनमधल्या बोर्डमध्ये घ्यावं ना त्यांना कॅटेगरी जास्त आहे की तुम्हाला कॅटेगरी? सगळ्यात जास्त आम्हाला मार्क येतं मुंबई डिव्हिजनचे स्टँड बायचे, त्यांच्या मेनच्या मुलांपेक्षा आमच्या स्टँड बायच्या मुलांचे मार्क्स जास्त आहेत. तुम्ही याचं कारण नाही विचारलं त्यांना का प्राधान्य दिलं, आम्हाला का नाही? का प्राधान्य दिलं तर ते आम्हाला टोलवाटोलीचं उत्तर करतात. ते म्हणले दिल्लीला जावं, आमच्याकडे ह्याचं काही नाही आहे. मेन दिल्लीचं बोर्ड आहे, दिल्लीच्या बोर्डावरून आदेश आला, आम्हाला घ्यावं लागतं. त्यांनी एक्स्ट्रा वॅकन्सी दाखवलं म्हणजे एक्स्ट्रा पोरं घेतलं. तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेलं आहे का? निवेदन CP ऑफिसला ते दिलेलं आहे. आणि आता आम्ही आलो CP ऑफिस घेतलं, आम्हाला कधी दारात सगळं उभं केलं न ऐकता आरपीएफला बोलून जायचं. त्यामुळे आम्ही युनियनमार्फत आल्यामुळे तर आम्हाला थोडंफार इथपर्यंत येण्याचं चान्स मिळालं. त्यामुळे आम्ही मनसेचे सगळे आभारी आहोत. आणि काय मागण्या आहेत तुमचं? नाव काय आपलं? माझं नाव स्वप्नील कांबळे आहे. RRB गोरखपूरची जी चुकी झालेली आहे ॲक्च्युली त्यांच्याजवळ जागा फक्त ह्या 800 होत्या आणि त्यांनी चुकीने हे 800च्या डबल 1600 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथले जे मेन लिस्टवाले मुलं आहेत जरी त्यांना आमच्यापेक्षा कमी मार्क आहेत, आम्ही वेटिंग लिस्टमध्ये आमच्यापेक्षा त्यांना कमी मार्क असून त्यांना प्रथमतः त्यांच्या गोरखपूरच्या चुकीमुळे इकडे वेस्टर्न रिजनमध्ये जे जागा स्थापन झाल्या होत्या नवीन त्यामध्ये त्यांना प्रथमतः प्राधान्य देण्यात आलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की आता जे 1239 जागा जे वेस्टर्न रिजनमध्ये निघाल्या होत्या त्यामध्ये प्रथम स्थान आम्हाला देण्यात यावं. कारण WR जो रिजन आहे तो मुंबई बोर्डमधनं पण त्यामध्ये जागा असतात, तर प्रथम प्राधान्य आम्हाला देण्यात यावं. आम्ही RRB मुंबई बोर्डमधनं आम्ही सगळे एक्झाम क्लिअर केलेले आहे. आणि एवढंच म्हणणं आहे की पुन्हा स्वप्नील लोणकर बनण्याचा आम्हाला चान्स देण्यात येऊ नये. कारण आता झालेलं आहे स्वप्नील लोणकर यांनी पण 2 वर्ष वाट बघितली होती एक्झामची आणि अखेरकार त्याच्यासमोर कोणताही ऑप्शन नसताना त्यांनी आत्महत्या केलेली आहे. पण तसा आमच्यासोबत पण न व्हावं हीच आमची विनंती आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमची पण वेटिंग क्लिअर करून देण्यात यावी. थँक्यू. सर ये बताइएगा कि आप अभी अंदर गए थे बच्चों की मांगों को लेकर, तो क्या सोल्यूशन अभी निकला हुआ है, ये बारे में आप जानकारी दीजिएगा। रेलवे की भर्ती होने की वजह से हिंदी में बात करनी पड़ रही है। जी हाँ, ताकि ये आवाज़ दिल्ली तक पहुंच जाए और रेलवे के अभी नए नए बने हुए मंत्रियों के कानों तक पहुंच जाए, इसलिए मैं हिंदी में बोलना जी चाहता हाँ, हूँ। बिल्कुल। 2018 में जो बच्चों लोगों ने मुंबई में परीक्षा दी थी उसमें कुछ असिस्टेंट लोको पायलट भी थे और कुछ टेक्नीशियन भी थे। तो उनमें से कुछ बच्चों लोगों को लिया गया, कुछ बच्चों लोगों को लिया नहीं गया। उसमें अभी 398 बच्चे जो लोको पायलट के असिस्टेंट लोको पायलट के उनको लिया नहीं गया है और 1298 बच्चों जो टेक्नीशियन उनको भी नहीं लिया गया। उसमें से कुछ बच्चे लिए भी हैं। तो ये लोगों की भर्ती अभी जो भर्ती होने वाली है उसमें लेना चाहिए। ये बच्चों लोगों को जब मालूम पड़ा कि गोरखपुर बिलासपुर यहाँ से सब बच्चों को भर्ती किए जा रहे हैं, ये बात सुनने के बाद बच्चे लोग राज ठाकरे साहब हमारे जो सुप्रीमो है उनको मिले थे। सुप्रीमो साहब को मिलने के बाद सुप्रीमो साहब ने हमारे पार्टी के जो नेता गण है, जैसे मैं हूँ, संजय हम लोग सब, हमको बताया कि आप जाके जनरल मैनेजर को मिल लीजिए। और फिर हम लोग आज हमारे अध्यक्ष यहाँ के जीतू पाटिल हमारे यहाँ के यूनियन के अध्यक्ष है और ये जो बच्चे लोग हैं
ये एक है छात्र, ये है, ये भी है इधर बाजू में। तो इन लोग को लेके सिस्टम बदल हमने अभी जनरल मैनेजर जो कंसल साहब है उनको मिले थे, उनको सभी बातें बताई और सभी बातें बताने के बाद उनकी पूरी बात सामने आई है कि ये अनजस्टिस है। जो बच्चों ने 2018 में परीक्षा दी, जो बच्चे ने 2018 में मेडिकल दिया, उसके बाद भी वो बच्चों लोग को अभी तक ज्वाइन करके नहीं लिया है और इसलिए उन्होंने हमारे पास तकरीबन 1 हफ्ते का टाइम मांगा है कि 1 हफ्ता हमें दीजिए, हम इसकी पूरी छाननी करते हैं। अगर ऐसा हुआ है तो ये बच्चों लोग को हम पूरा न्याय देंगे और इनको नौकरी में शामिल करके ले लेंगे, ऐसा उन्होंने हमें प्रॉमिस किया। ये भी बताइए कि जैसे कि आपको 1 हफ्ते का अल्टीमेटम दिया गया है, तो ऐसे में आपके आगे आने वाली भूमिका क्या रहेगी? क्योंकि 1 हफ्ते का टाइम दिया, 1 हफ्ते में क्या सॉल्यूशन निकलने वाला है और क्या नहीं, ये तो आगे आने वाला समय ही बताएगा। परंतु उसके बाद यदि 1 हफ्ते के बाद में यदि कुछ सॉल्यूशन नहीं निकलते तो आपके आने वाली स्टेप क्या रहेगी इसके बाद? मुझे ऐसा कहना है कि आप बहुत ही आगे जा रही है। मुझे लगता है कि कोई जनरल मैनेजर और उसके सब संबंधी अधिकारी, उन्होंने हमारे सामने बहुत सारे अधिकारियों से फ़ोन पे बात भी तुरंत ही की थी। जब से वो बैठे थे तब से उन्होंने हर बात लिख के भी ली है और उनका पूरा बात करने का जो तरीका था, रवैया था, वो पूरा सकारात्मक था, पॉजिटिव था। कोई बात उन्होंने निगेटिव नहीं की और उनका यही कहना है कि ये रेलवे बोर्ड का भी ऐसा ही है कि जिस महाराष्ट्र में अगर भर्ती है तो महाराष्ट्र के बच्चों को देना चाहिए, गुजरात में है तो गुजरात के बच्चों को देना चाहिए। यह उन्होंने वहाँ भी कंफर्म भी किया, यानी उन्होंने ये एडमिट भी किया है। तो इससे मुझे लगता है कि ये लोग ये बच्चों लोगों को जैसी दे देंगे। अगर नहीं होता है तो फिर नहीं का आगे देखते हैं। नांदगावकर साहेब मराठी सांगा प्लीज. थँक्यू सर. मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे सुप्रीमो राज ठाकरे साहेबांकडे रेल्वेच्या भरतीमधील काही मुलं आणि मुली जाऊन भेटल्या होत्या. ते एवढ्यासाठी भेटल्या होत्या की साधारण असिस्टंट लोको पायलट म्हणून जवळजवळ 398 मुलं मुली आणि 1278 टेक्निशियन या मुलांची 2018ला परीक्षा दिल्यानंतरही मेडिकल होऊन सुद्धा त्यांना जॉईन करून घेतलं नाही आणि म्हणून ती मुलं जाऊन साहेबांना भेटली आणि म्हणून साहेबांनी आम्हाला जनरल मॅनेजर साहेबांची सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजर साहेबांची भेट घेण्यासाठी सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमचे अध्यक्ष जितू पाटील, त्यांचे सगळे सहकारी आहेत, संजय नाईक माझ्या पक्षाचे सरचिटणीस आहेत, मी स्वतः आणि ती मुलं ज्या मुलांनी परीक्षा प्रत्यक्ष दिलेली आहे, मेडिकल दिलेले आहे, त्या मुलांचे काही प्रतिनिधी अशी आम्ही जाऊन जनरल मॅनेजरची भेट घेतली. त्यांच्या लक्षात संपूर्ण बाब आणली की या मुलांनी परीक्षा दिलेली आहे, मेडिकल दिलेली आहे, एवढं देऊनसुद्धा ते वेटिंग लिस्टला ती मुलं आहेत, त्यांना घेतो म्हणून सांगितलं जाते पण अजून घेतलं जात नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मुलांना अशी माहिती मिळाली की बरीचशी इतर राज्यांमधून काही मुलं ह्या इकडे येत आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे ही मुलं थोडीशी चलबिचल झाली होती, म्हणून ते राज ठाकरे साहेबांकडे गेले होते आणि म्हणून मग आम्ही आज येऊन त्यांना भेटलो. इकडचे जनरल मॅनेजर जे आता वेस्टर्न आणि सेंट्रलचे जनरल मॅनेजर कंसल साहेब आहेत, त्या कंसल साहेबांना आम्ही भेटलो. त्यांना हे सगळं वास्तव जे आहे ते सांगितलं. 398 मुलांचं आणि 1278 मुलांचं ते ऐकल्यानंतर त्यांनी अत्यंत सकारात्मक या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्याची नोंदी करून घेतल्या. काही ठिकाणी ताबडतोब त्यांनी फोन केले आणि ताबडतोब वास्तव काय आहे त्याची माहिती मागून घेतली आणि आम्हाला म्हणाल की 1 हप्ता आम्हाला द्या. हे 2-3 दिवसच बोलले, तरी पण आम्ही बोललो तुम्ही 1 हप्ता घ्या आणि 1 हप्त्यामध्ये पूर्ण तुम्ही तयारी करा, आम्हाला बोलवा आणि या मुलांना न्याय द्या. तर त्यांनी अत्यंत सकारात्मक असा त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि मला वाटतं या मुलांना न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा. न्याय देण्याचं काम करतीलच हे हा मला थोडी त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून, वर्तनावरून किंवा त्यांचं ज्या ठिकाणी त्यांनी केलेलं सगळं काही आमच्यासोबतचं टॉक होतं, बोलत होते, त्याच्यावर मला पूर्ण खात्री वाटते की ते निश्चितपणे या मुंबईमध्ये ते आहेत त्याची त्यांना जाणीव आहे. मुंबईमध्ये रेल्वेच्या आंदोलनाची त्यांना जाणीव आहे. मुंबई सेंट्रलला केलेल्या आंदोलनाची माहिती आहे. त्यावेळेला ममता बॅनर्जी सेंट्रल मिनिस्टर होत्या, त्यावेळेला बरेचसे कोर्ट कचेऱ्या आमच्यावरती झाल्या होत्या, बऱ्याचशा अधिकाऱ्यांवरती काहीतरी गडबडी गोंधळ झाला होता.
ही सगळी त्यांना जाणीव आहे. आम्ही त्यांना करून दिली जाणीव. आम्हाला वाटतं आणि त्यांनी ते कबूल केलं की इकडच्या राज्यातल्या ज्या राज्यात परीक्षा होतात त्या राज्यातल्या मुलांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. हे त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं. हे नवनिर्माण सेनेचं म्हणणं होतं, ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते नक्की त्याच्यावरती सकारात्मक विचार घेऊन 1 हप्त्याने आम्हाला निर्णय देतील अशी महाराष्ट्रात का झगडावं लागतंय? नाही, विषय असा है कि बिना रोए माँ भी अपने बच्चे को दूध नहीं पिलाती है. हे खरंच आहे, आपल्याला कल्पना आहे. काय वेळेला आता या जर मुलांना रिक्रुटमेंट झाल्याचं ते मुलं आमच्याकडे आलीच नसते, परंतु काहीतरी अडचण असेल. काही वेळेला काय होतं की रिक्रुटमेंटच्या वेळेला काही टेक्निकली गोष्टी येतात, टेक्निकली अडचणी येतात, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्हली अडचणी येतात, असंही कधी कधी होतं. तर कधी कधी जाणून बुजून रिक्रुटमेंट केली जात नाही आपल्या लोकांसाठी, इतरांना प्राधान्य देण्यासाठी. अशा काहीतरी अडचणी असतात. ज्यावेळेला अशा अडचणी येतात आणि त्या अडचणी ह्या ज्यावेळेला विद्यार्थी असतात किंवा जे उमेदवार असतात भरती होणारे, त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते ज्यावेळेला आमच्या लक्षात आणून देतात त्यावेळेला मग नाईलाजाने आम्हाला खळखट्याक करावं लागतं. आमची काही आवडीचा विषय नाही हा खळखट्याक करायचा, पण नाईलाजाने कधी कधी तो करावा लागतो. मला असं वाटतं की इथं ती वेळ येणार नाही, कारण रेल्वेने तो अनुभव खूप घेतलेला आहे. आवश्यकता मला वाटत नाही ती. सर 2 ते 3 वर्ष झाले या पोरांना वाढ बघावं लागतं आणि कोविड-19चं हे प्रकरण सुरू आहे आणि जी महामारी सुरू आहे त्या अडचणीत सुद्धा या पोरांनी परीक्षा दिल्या आणि 2 ते 3 वर्ष गेली हे वाढ बघतात. तर यासाठी त्यांना न्याय उशिरा मिळतो असं नाही? 100% त्यांना उशिरा न्याय मिळतोय. आता तो उशिरा न्याय मिळतोय ही जरी गोष्ट खरी असली, रेल्वेची चूक आहे ती, रेल्वे बोर्डाची चूक आहे, त्या आणखी कसली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली चूक ही जरी असली तरी त्या मुलांनी पण आम्हाला उशिरा सांगितलं ना. ते जर ते मुलं 6 महिन्यापूर्वी आले असतील, 5 महिन्यापूर्वी आले असतील, 3 महिन्यापूर्वी आले असतील तर आम्ही त्यावेळेला आलो असतो. पण चला देर आई दुरुस्त आई, बरे उशीर का होईना त्या मुलांना कळलं. आता आम्हाला त्यांनी सांगितलं, आता आम्ही आलो आहे, तर पाहू काय करायचं ते. थँक्यू सर. धन्यवाद.